पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो काही पोलीस दिवस आहे हा कोणत्या दिवशी प्रदान केला होता आपल्या महाराष्ट्र राज्याला? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं 2 जानेवारी 1961. लक्षात ठेवायचं आपल्याला 2 जानेवारी 1961ला बघा हा देण्यात आला होता. बरोबर. या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस दलाची जी काही अधिकृत स्थापना आहे ती 1961ला झाली होती. महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला. पहा 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलीस रेजिंग डे म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर बघा, राज्यामधील टिंबटिंब शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? तर धाराशिव. लक्षात ठेवायचं मित्रांनो, धाराशिवमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. बघा मोठ्या शहरामध्ये पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. ग्रामीण भाग पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भाग बघा पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये असतो. बघा आणि 12वे आयुक्तालय कोणतं झालेलं आहे तर मीरा भाईंदर. लक्षात ठेवायचं आपल्याला, मीरा भाईंदर वसई विरार. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस क्षेत्रामध्ये येतो? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. लक्षात ठेवायचंय नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये. बघा राज्यामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणा बघा 8 परिक्षेत्रामध्ये विभागलेली आहे. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष हा पोलीस महानिरीक्षक असतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परीक्षेच्या अंतर्गत येतात. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं कार्य 8 परीक्षे अंतर्गत चालतं. बघा 8 परिक्षेत्रा अंतर्गत चालतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की या ठिकाणामधून तुम्हाला तुमचे मार्क वाढतील. बघा आपण इंस्टाग्रामला कोणाला लाईक करत बसतो, कोणते कॉमेडी व्हिडिओ शिव्या असतात त्याच्यामध्ये, परंतु या ठिकाणी आपण नॉलेज देतो मित्रांनो. एक लाईक झालंच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला असेच तुमचे मार्क फिक्स करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो. काही मुलं बघा डिस्टर्ब होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी बेल आयकॉन ऑफ करून ठेवतात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सापडत नाही, तुमचे मार्क जातात. त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही बेल आयकॉन सुद्धा ऑन करा आणि लगेच लाईकच्या बटनवर टच करा मित्रांनो. काहीतरी ज्ञान भेटतंय तर आपल्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि यावर्षी काही करून मित्रांनो वर्दी घालूनच आपल्याला पूर्णपणे गुलाल आपलाच राहणार आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे गुलाल आपला असण्यासाठी अभ्यास पण आपल्याला करावा लागणार आहे, फुकट काहीच नाही. बघा पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न 4 तर मित्रांनो बघा आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराची ॲड येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका, कारण की पैसे कधी पण कमी देतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केलं मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. मित्रांनो कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? कोणता पोलीस घटक नाही? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं सोलापूर शहर. लक्षात ठेवायचं आपल्याला, सोलापूर शहर. या ठिकाणी 2 आकडा आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्रा अंतर्गत येणारे पोलीस घटक कोणकोणते आहेत बघा? सातारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सातारा. त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर येतात बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या अंतर्गत या ठिकाणी येत नाही बघा पोलीस आयुक्तालय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी विचारले आपल्याला. सोलापूरमध्ये आहे बघा, नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण, नांदेडमध्ये नाही बघा. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल नांदेड. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय बघा शहरी भागासाठी असतं बघा. जे काय आयुक्तालय असतं ते शहरी भागासाठी असतं, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे.
आणि आयुक्तालय मित्रांनो थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी बघा एकच पोलीस आयुक्तालय नवी मुंबई आयुक्तालय ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो बघा. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा 2 पोलीस आयुक्तालय आहेत बघा. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे 2 आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. सर्वात जास्त आयुक्तालय मित्रांनो ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ठाणे शहर, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार हे कुठे आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे. तर हा प्रश्न एकदम सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे बघा. दक्षता याचं करेक्ट आन्सर होईल बघा. दक्षता हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. राज्य पोलीस दलाचं नियतकालिक बघा दक्षता हे मुखपत्र आहे बघा. ते दर महिन्याला या ठिकाणी प्रसिद्ध होत असतं बघा. मासिक आहे ते एक प्रकारचं. आणि राज्य पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय बघा, सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. कायदा किती पोलीस कायदा 1951 काही पण विचारलं जाऊ शकतं पेपरमध्ये. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा. लक्षात ठेवा मित्रांनो, गडद निळा आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बघा पांढऱ्या रंगाच्या अक्षरामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे आणि हाताचा पंजा दर्शवलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे? तर हाताचा पंजा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा हाताचा पंजा. आणि महाराष्ट्र पोलिसांचा जो काय ध्वज आहे मित्रांनो, हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे स्थापना दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन या ठिकाणी स्थापना सुद्धा झाली होती. आणि 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेझिंग डे सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो. काय? रेझिंग डे. लक्षात ठेवा. SRPचा किती असतो? 6 मार्च असतो. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी बरेच जण फसतात बघा. काही जण पुणे करतात. तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं जे काही मुख्यालय मित्रांनो हे मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठं? मुंबई जिल्ह्यामध्ये हे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हे काय बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य. लक्षात ठेवायचं आहे ब्रीद वाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं पद मिळतं? पोलीस कॉन्स्टेबल पासून जर आपली पदोन्नती झाली किंवा प्रमोशन झालं तर आपल्याला कोणतं पद मिळतं बघा. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, हेड कॉन्स्टेबल. तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट लक्षात घ्यायचं आहे बघा. पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा बघा पोलीस नाईक. लक्षात ठेवायचं आहे. पियन आपण त्याला काय म्हणतो? पियन. पोलीस नाईक हे भेटत होतं बरं का पद. परंतु 2022चा जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हे पद बघा रद्द करण्यात आलेले आहे बघा. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची नेमणूक हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल पदावर या ठिकाणी डायरेक्ट केली जाते. आणि मित्रांनो जे काही प्रमोशन असतं हे साधारणपणे 10 वर्षांनी होत असतं. किती? 10 वर्षांनी. लक्षात ठेवायचं मित्रांनो 10 वर्षांनी. 1 स्टार असल्यावर बघा ASI असतं. लक्षात ठेवा. जर 1 स्टार असेल खांद्यावरती तर ASI. PSIला बघा 2 स्टार असतात. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस खात्यामधील कोणतं पद हे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं म्हणजे फक्त प्रमोशननेच भरलं जातं? तर पोलीस निरीक्षक. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे. पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षक हे बघा पोलीस उपनिरीक्षक नंतर पदोन्नतीने भरलं जाणारं पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही? तर पोलीस शिपाई आहे बघा, फौजदार सुद्धा आहे, हवालदार सुद्धा आहे, परंतु लॉन्स नाईक हे पद नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले करेक्ट आन्सर होईल बघा. मित्रांनो पोलीस शिपाई हे पोलीस खात्यामधील सर्वात कनिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि लॉन्स नाईक हे भारतीय लष्करामधील हवालदार दर्जाचं पद आहे. परंतु अशा नावानं कोणतंच पद आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पाहायला मिळत नाही. आणि फौजदार म्हणजेच काय? PSI. PSI म्हणजेच काय? पोलीस उपनिरीक्षक. हे पण आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे?
तर अप्पर पोलीस महासंचालक लक्षात ठेवायचं आहे बघा. अप्पर पोलीस महासंचालक. पोलीस प्रशासनामधील सर्वात कनिष्ठ पद आपण बघितलं कोणतं आहे बघा, शिपाई आहे. आणि सर्वात वरिष्ठ पद कोणतं आहे बघा, पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे पोलीस महासंचालक हे सर्वात वरिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आपल्याला या ठिकाणी पुढीलपैकी विचारलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात, असा जर प्रश्न आला तर बघा ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी करेक्ट द्यायचं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक. कोण असतात बघा, विशेष पोलीस महानिरीक्षक असतात. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेमध्ये बघा 8 परिक्षेत्र आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या अंतर्गत 34, लक्षात ठेवा, 34 ग्रामीण जिल्हा पोलीस दल कार्यरत आहेत बघा. साधारणपणे 5 ते 6 जिल्ह्यांसाठी एक परिक्षेत्र असतं. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणकोणते चिन्ह असतात? तर कोणकोणते चिन्ह असतात लक्षात ठेवा. 3 स्टार असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला 3 स्टार आपल्याला. तर मित्रांनो, या पदाची निवड MPSC मार्फत केली जाते. लक्षात ठेवायचं MPSC मार्फत अथवा पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने केली जाते म्हणजे होत असते. आणि यांच्या खांद्यावर बघा, उपअधीक्षकांच्या खांद्यावर 3 स्टार मपोसे. लक्षात ठेवायचं 3 स्टार आणि मपोसे असं नाव असतं, मपोसे. पुढचा प्रश्न आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशामध्ये खांद्यावर काय असतं बघा, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात. तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 3 स्टार असतील बघा. त्याच्यानंतर लाल आणि निळी फीत आणि मपोसे असतील बघा. लाल आणि निळी आपल्याला रिबीन पाहायला मिळते बघा, छोटी अशी स्टारच्या साईडला 3 स्टार, लाल निळी फीत आणि मपोसे आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील टिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा. तुम्हाला ही मार्क डायरेक्ट फिक्स करून दिले जातील. तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील कोणतं पारंपरिक चिन्ह आहे? पंचकोनी तारा. लक्षात ठेवा, पंचकोनी तारा हे चिन्ह आहे बघा. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. आणि 1961ला काय केलं होतं बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना हा ध्वज सोपवला होता बघा. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा झेंडा, महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एकमेकाला छेदतात आणि यामध्ये पंचकोनी चिन्ह असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणतं असतं? तर पोलीस महासंचालक मित्रांनो राज्यामधील सर्वोच्च पोलीस अधिकारी असतात. ते भारतीय सेवेमधील IPS अधिकारी सुद्धा असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, IPS अधिकारी असतात. त्यांची जी काही नेमणूक आहे राज्य सरकार करत असते आणि त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये राज्यातील सर्व पोलीस कार्य करत असतात. लक्षात ठेवायचं आहे बघा. तर राज्यामधील पोलीस दलामधील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पोलीस महासंचालक. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतं बघा. ऑप्शन क्रमांक 1 पोलीस अधीक्षक असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, पोलीस अधीक्षक हे असतात बघा. पोलीस अधीक्षक हे बघा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात. पोलीस आयुक्त हे बघा तुलनेत मोठ्या शहरामध्ये पोलीस खात्याचे प्रमुख असतात बघा. आणि पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात बघा. आणि राज्याचे गृहमंत्री हे राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात. कोण? गृहमंत्री. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, महाराष्ट्र पोलिसांचं कोणतं बल हे नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे बघा. महाराष्ट्र पोलिसांचं तर C-16. लक्षात ठेवायचं आपल्याला C-60. तर मित्रांनो, या जे काही बल आहे या बलाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1990 मध्ये. आणि हे कुठे आहे बघा, गडचिरोली. यांचं कार्यक्षेत्र कुठे आहे? गडचिरोली. स्थानिक आदिवासींना पोलीस दलामध्ये भरती केलं जातं आणि नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांना सर्व या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते बघा. सुरुवातीला या पथकामध्ये बघा 60 जवान होते. किती? 60 जवान होते. म्हणून याला मित्रांनो C-60 हे नाव पडलं होतं. आलं लक्षात. आणि सध्या या पथकामध्ये 100 पेक्षा अधिक जवान आहेत बघा. अगला क्वेश्चन पहा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न बघा बऱ्याच वेळा पेपरला रिपीट झालेला बघा. 30-40 वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी अकॅडमी आहे. नाशिक या ठिकाणामधील त्र्यंबक रोड या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी बघा. या ठिकाणी बघा पोलीस उपनिरीक्षक, लक्षात ठेवा, पोलीस उपअधीक्षक यांना नियमित प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तसेच बघा पोलीस खात्यामधील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचं सुद्धा हे महत्त्वाचं केंद्र बघा.
याची स्थापना कधी झाली होती लक्षात ठेवा मित्रांनो. तर 1906 मध्ये या ठिकाणी स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं 1906 मध्ये. पुढचा प्रश्न पहा. 26 नोव्हेंबर 2008ला बघा 26 नोव्हेंबर 2008ला मुंबई या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली? तर कोणती यंत्रणा या ठिकाणी स्थापन केली? फोर्स 1. लक्षात ठेवायचं आपल्याला फोर्स 1. लक्षात ठेवा मित्रांनो फोर्स 1. आणि मित्रांनो जे काही फोर्स 1 आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरेगाव या ठिकाणी बघा. यामध्ये 200 पेक्षा जास्त लक्षात ठेवा 200 पेक्षा जास्त जवान या पथकामध्ये आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबादमध्ये मित्रांनो नॅशनल पोलीस अकॅडमी बघा. हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. यामध्ये बघा भारताचे पहिले जे काही गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात आलेले आहे. आणि त्या ठिकाणी बघा IPSची या ठिकाणी प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग होते. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता तर पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, पुण्यामध्ये स्थित आहे. मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे. याला MIA असं म्हणतात, महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी. बरोबर, मुख्यालय पुण्यामध्ये. आणि सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय माहिती म्हणजे जे काही सिक्रेट असेल ती माहिती गोळा करण्याचं काम बघता ही संस्था किंवा ही जी काही मित्रांनो एजन्सी करत असते. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR लक्षात ठेवा मित्रांनो, CPR ही संस्था कोणत्या शहरामध्ये? तर मित्रांनो राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा पुणे. पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आहे बघा. पोलीस खात्याविषयी विविध प्रकारची संशोधन ही संस्था करत असते बघा. पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचं कोणतं सशस्त्र दल काम करतो? तर कोणतं आहे? फोर्स 1 पाहिलं आपण, कोणतं करतं? फोर्स 1. पुढचा प्रश्न बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो हे डेहराडूनमध्ये आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी. आलं लक्षात? आणि मित्रांनो ही जी काय अकॅडमी आहे उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी स्थित आहे. आणि मित्रांनो याची स्थापना 1932ला झाली होती. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं. कधी? 1932ला झाली होती. आणि NDA कोणत्या ठिकाणी? नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर पुणेमध्ये बघा. आणि या अकॅडमीमध्ये काय केलं जातं तर ही जी काही लष्करी अधिकारी असतात यांना प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन मिलिटरी लक्षात ठेवायचं आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी संस्था कार्यरत आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस विभागामधील K9 युनिट बघा. पोलीस विभागामधलं जे काय K9 युनिट हे कशाची संदर्भात आहे? तर श्वान म्हणजे काय? कुत्रे. लक्षात ठेवायचं आहे. जे काही आपले पोलिसांकडे असते बघा श्वान, ते जे काही एखादा मर्डर झाला किंवा एखाद्या केससाठी आपल्याला शोधाच्या कार्यासाठी बघा जे काही श्वान असतात बघा ते वापरले जातात. लक्षात ठेवायचं आहे. हा पुणे पोलिसांचं एक पथकाचा एक भाग आहे बघा K9. अनेक देशातील बघा श्वान पथकाला K9 असं नाव दिलं जातं बघा. याचा उपयोग कायसाठी होतो? जर एखाद्या ठिकाणी बॉम्ब असेल, त्याच्यानंतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी, त्याचबरोबर अंमली पदार्थाचा तपास करण्यासाठी बघा हे जे काही श्वान आहेत बघा हे वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? विचारले. कोणती संघटना आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? तर ED. लक्षात ठेवा मित्रांनो ED संबंधित नाही. लक्षात ठेवायचं बघा. EDचं काम काय बघा, 100 कोटीहून अधिक मूल्यांचं गैरव्यवहार तपासण्याचं जे काही काम आहे बघा ते ED करत असते. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, C60 फोर्सचं जे काय ब्रीदवाक्य आहे ते काय आहे? त्याचं ब्रीदवाक्य काय बघा, ऑप्शन क्रमांक 3 वीरभोया वसुंधरा. लक्षात ठेवायचं आहे वीरभोग्या वसुंधरा हे नाव आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था कोणती? पोलीस संबंधित संशोधन करणारी तर BPR&D. लक्षात ठेवा BPR&D ही लक्षात ठेवायचं. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. स्थापना 1948ला झाली होती. आलं लक्षात? मुख्यालय कुठे बघा? दिल्लीमध्ये मुख्यालय. आणि याचा उद्देश काय बघा? पोलीस खात्याशी संबंधित संशोधन आणि विकास. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्स 1 काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे फोर्स 1. आलं लक्षात? हे कशासाठी स्थापन केलं होतं? तर 26/11चा जो काही आतंकवादी हमला झाला होता त्यासाठी याची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. आणि याची रचना NSG प्रमाणे बघा. हे महाराष्ट्राचं कमांडो पथक आहे बघा. आणि याचा उद्देश आहे दहशतवादी हल्ल्यापासून मुंबईची सुरक्षा करणे.
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठं? पुण्यामध्ये बघा. लक्षात ठेवा मित्रांनो CIDचा लॉंग फॉर्म काय होतो? लक्षात ठेवा मित्रांनो क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट स्थापना काय झालेली 1905 मध्ये. सध्या मुख्यालय कुठे बघा? पुण्यामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला पुण्यामध्ये मुख्यालय बघा आणि याचं कार्य आहे बघा किचकट गुन्ह्यांचा तपास करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेलास त्यावर पोलिसांचा ACB लक्षात ठेवायचं आपल्याला. ACB हा जो काही विभाग आहे तो कार्य करतो बघा. लक्षात ठेवा केंद्र सरकारचा कर्मचारी जर लाच घेताना पकडला तर त्याला CVC अथवा CBI लक्षात ठेवा CBI कार्य करत असते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये? तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं. कुठं? पुणे जिल्हा. लक्षात ठेवा मित्रांनो पोलीस दलाचं संशोधन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पुणे या ठिकाणी पोलीस संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली बघा. ही संस्था पोलिसांविषयी संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि सुधारक प्रशासन या संदर्भात काम करते. पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी संस्था मदत करत असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलमनुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणत्या कलमानुसार आहेत पहा. लक्षात ठेवा. तर मित्रांनो जो काही CRPC कायदा आहे हा 1973 सालचा आहे, परंतु आता या कायद्याच्या जागी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायदा तयार केलेला आहे बघा. या कलमाद्वारे मोठ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला विना वॉरंट अटक करता येतं आणि विना वॉरंट अटकेचा जो काही कलम आहे मित्रांनो तो CRPC नुसार कलम 41 आहे बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? भारतीय पोलीस कायदा तर 1861. लक्षात ठेवा 1861चा भारतीय पोलीस कायदा बघा. 1857 या उठावानंतर भारतामध्ये अनेक प्रशासकीय बदल झाले बघा. अनेक प्रशासकीय बदल झाले. पोलिसांशी संबंधित भारतीय पोलीस कायदा 1861 साली लागू करण्यात आला आणि महाराष्ट्र पोलीस कायदा लक्षात ठेवायचा मित्रांनो 1951 होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, IPC म्हणजे काय? तर IPC म्हणजेच काय? भारतीय दंड संहिता. लक्षात ठेवा भारतीय दंड संहिता. लॉर्ड मॅकेलेने भारतीय दंड संहिता तयार केला होता 1860ला. लक्षात ठेवा मित्रांनो 1860 साली त्याला कायद्याचं स्वरूप मिळालं. आता IPC 1860 या कायद्याच्या जागेवर भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा बनवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोस्को ऍक्ट हा कायदा कशाविषयी आहे? तर पोस्को मित्रांनो बाल लैंगिक अत्याचाराविषयी संदर्भातील. लक्षात ठेवायचं आपल्याला बाल लैंगिक अत्याचारा संदर्भामध्ये पोस्को कायदा आहे बघा. तर मित्रांनो पोस्कोचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. लक्षात ठेवायचं आहे फेन्सेस ऍक्ट. आणि मित्रांनो हा जो काय कायदा आहे हा कायदा 2012चा आहे बघा. लक्षात ठेवा 2012 सालचा आहे पोस्को ऍक्ट. 18 वर्षाखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास हा कायदा लागू होतो. IPC कायद्यामध्ये लैंगिक गुन्ह्यामध्ये दिलेल्या शिक्षेहून व्यापक स्वरूपाची शिक्षा पोस्को कायद्यात करण्यात आली बघा. हा कायदा मुलं आणि मुली लक्षात ठेवायचं आहे मुलं आणि मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी लागू होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमामध्ये आहेत? पोलीस पाटील यांची नेमणूक आणि कर्तव्य. तर करेक्ट आन्सर आहे बघा ग्राम पोलीस अधिनियम 1967. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर मित्रांनो गावामधील कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करत असतं? तर पोलीस पाटील करत असतो. पोलीस पाटील हे गावातील शेवटचं शासकीय पद असतं बघा. कायदा आणि सुव्यवस्था सोबतच महसुलाचा न्याय आणि निवडायचं काम सुद्धा पोलीस पाटील करत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, FIR चा लॉंग फॉर्म काय आहे? तर FIR चा लॉंग फॉर्म आहे बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. लक्षात ठेवायचं सगळ्यांना फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. अगला क्वेश्चन पहा, माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीविताला कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? किती कालावधीमध्ये देणं बंधनकारक आहे? तर 48 तासामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला 48 तासामध्ये देणं हे बंधनकारक आहे बघा. आलं लक्षात. आणि माहितीचा अधिकार हा कायदा या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जीवितास कारणीभूत असणारी माहिती
हे 48 तासाच्या आत देणं आवश्यक आहे आणि अशी माहिती सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत देणं आवश्यक असतं बघा. माहिती अधिकार कायदा 2005 हा जनतेला माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो. बरोबर, माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो आणि या कायद्याचा बहुतांश भाग हा महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा 2002 मधून घेण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे? तर 30 दिवसांमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला 30 दिवसामध्ये देणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 30 दिवसामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, मकोका हा कायदा कशा संदर्भात आहे? मकोका, तर मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा संघटित गुन्हेगारी, लक्षात ठेवायचं आपल्याला, संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मक्का कायदा आहे. हा कायदा संघटित गुन्हेगाराशी संबंधित आहे आणि या अंतर्गत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात येते आणि तसंच अशा गुन्ह्यातील आरोपांना लवकर जामीन सुद्धा मिळत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, 1988 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामधील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? तर लाच म्हणजे काय? पैसे घेणे, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू सुद्धा घेणे, हे 2 लाच म्हणजे याचा अर्थ होतो. बरोबर. आणि मित्रांनो क्रमांक 3 घाऊक होईल, लक्षात ठेवायचे घाऊक. पुन्हा बघा, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विचारले. या ठिकाणी आपल्याला आहे का नाही हे पण व्यवस्थित बघायचं आहे. तर डायरेक्ट आपले 1 मार्क कट होऊ शकतो. बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 संव्यंग अपंग. बघा ही नाही बघा विरुद्धार्थी. बाकीचे बघा रोगी निरोगी, हायवे, ग्राह्य, ताज्य हे काय आहेत बघा विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत. मित्रांनो यामध्ये सुद्धा आपले भरपूर मार्क जातात. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. बघा डायरेक्ट 1 मार्क कट होतो आणि मेरिटमधून बघा डायरेक्ट आपण बाहेर होत असतो. त्यामुळे बघा या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. यामध्ये अनुक्रमणिका हा शब्द कोणता बरोबर आहे? आता बघा आपण 5वी ते 10वी पर्यंत आपल्याला आणि आत्तासुद्धा जे काही पुस्तकं वाचत असाल त्यामध्ये सुद्धा अनुक्रमणिका शब्द आहे तो आपण रोज पाहिला असेल तर पटकन आन्सर द्यायचा आपल्याला कोणता योग्य वाटतंय. बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं अनुक्रमणिका हा काय बघा या ठिकाणी बरोबर शब्द आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे बघा, मारुतीचं शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? मारुतीचं शेपूट त्याचं काय बघा लांबत जाणारी काम, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे बघा, कसली पारख नसणारा याला आपण म्हणतो गाजर पारखी. नेक्स्ट आहे बघा, मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 सूत्र. बघा मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाला आपण सूत्र असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल? तर उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे, वैभव प्राप्त होणे. बरोबर. आकाश ठेंगणे होणे म्हणजेच काय मित्रांनो? तर गर्वाने फुगून जाणे. नेक्स्ट आहे पहा, दैवाने हात देणे. काय प्रश्न आहे बघा, दैवाने हात देणे म्हणजे काय? तर म्हणजे देव अनुकूल होणे, दैव काय होणं? अनुकूल होणे. समजलं. दुर्दशा होणे, वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे, दैना उडणे म्हणजे काय मित्रांनो? वाईट अवस्था होणे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. अपूर्ण म्हण आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची बघा, टिंब टिंब वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर ती काय बघा मोडून खाल्ली. नेक्स्ट पहा मित्रांनो, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा बरोबर अर्थ आपल्याला निवडायचा आहे. करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, वस्तू जवळ असून सुद्धा सर्वत्र शोधणे म्हणजेच काय मित्रांनो? काखेत कळसा आणि गावाला वळसा याचं बरोबर उत्तर आहे बघा. नेक्स्ट पहा मित्रांनो, पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे? कंठ तालव्य वर्ण मित्रांनो ऐ हा काय बघा कंठ तालव्य वर्ण आहे. लक्षात ठेवायचं आहे. ए आणि हा जो काही ऐ आहे हे काय बघा 2 वर्ण कंठ तालव्य आहेत. कंठ तालव्य म्हणजे काय? जे वर्ण उच्चारताना जिभेचा जो काय मागचा भाग आहे मित्रांनो हा कंठाला आणि जिभेला याचं टोक टाळूला स्पर्श करतं त्यावेळेस बघा कंठ तालव्य हा आपल्याला पाहायला मिळतं. ज्याने करावे त्याने भरावे या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा बघा. ज्याने त्याने मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ज्याने त्याने म्हणजे काय? संबंधित सर्वनाम. मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आपण, तसेच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा याची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे असतील, क्लास पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो, हा मुलगा हुशार आहे. काय प्रश्न आहे बघा, हा मुलगा हुशार आहे यामधील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला लावला आहे बघा. 2 प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं सर्वनामावर विचारले तर दर्शक सर्वनाम लक्षात ठेवायचं आपल्याला. दर्शक याचं जर उदाहरणं पाहिले, हा ही हे, हा ही हे, ह्या ही, तो ती ते त्या ती, हे काय बघा या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत बघा.
निलू नावाचा काळा कुत्रा यातील विशेषण आता एकदम सोपं आहे. काळा काय बघा या ठिकाणी विशेषण आहे, लक्षात ठेवायचं आहे काळा. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय विशेषण असतो. निलू नावाचा या ठिकाणी काळा कुत्रा, कुत्रा हे नाम आहे, काळा हा शब्द काय बघा कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून त्याला विशेषण म्हणतात. यापैकी कोणती संख्या विशेषण नाही बघा. आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, संख्या विशेषण कोणतं नाही आहे. तर या ठिकाणी कोणता गाव हे काय बघा या ठिकाणी संख्या विशेषण नाही. कोणता गाव या ठिकाणी बघा थोडी मुले 5 पट रुपये 6वे पुस्तक. थोडी मुले हे काय बघा अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोणता गाव हा सार्वनामिक विशेषण आहे बघा. या ठिकाणी काय बघा हे सार्वनामिक विशेषण आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण कोणतं आहे. संयुक्त क्रियापद मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खाऊन टाक हे काय बघा या ठिकाणी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे. खाऊन टाक हे काय बघा संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे मित्रांनो. संयुक्त क्रियापद म्हणजे काय, धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार होणारं क्रियापद असतं. याचं उदाहरण जर पाहिलं मित्रांनो, बाळा एवढा लाडू खाऊन टाक हे काय याचं उदाहरण आहे पहा. वरील वाक्यामध्ये जे काय बघा खाऊन टाक हे काय संयुक्त क्रियापद आहे. टाक हे बघा सहाय्यक क्रियापद आहे बघा. इथं खाण्याची क्रिया आणि टाकण्याची क्रिया बघा दोन नसून एकच आहेत. खाऊन टाक याचा अर्थ होता बघा खा. समजलं. संयुक्त क्रियापदाने एकच क्रिया दाखवली जाते. आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यामधील कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेले बघा सांगा पटकन. आरोग्य ही संपत्ती. त्या ठिकाणी जर पाहिलं अध्याहत क्रियापद कोणते बघा अध्याहत क्रियापद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण हवे कोणताही. वारंवार, पटपट, खाली, नेहमी. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हे काय बघा या ठिकाणी खाली हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचक आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण हवे वाक्यातील क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवते. खाली, वर, इकडे, तिकडे, खाली, वर, इकडे, आत, सर्वत्र, तिथे हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचक आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, पुढीलपैकी काय प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उभयनवी अव्यय आलेलं नाही. उभयनवी अव्यय आलेलं नाही विचारलंय. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. यामध्ये उभयनावी आपल्याला पाहायला मिळत नाही. उभयनावी अव्यय मित्रांनो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडते. याला आपण उभयनवी अव्यय असं म्हणतो. याचं उदाहरण जर पाहिलं आणि किंवा म्हणून यास्तव सबब हे काय बघायचे उदाहरण आहेत. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यामध्ये परतले हे काय बघा केवळ वाक्य. केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच उद्देश असतं. देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं बघा. देवघर या शब्दाचं लिंग सांगा पटकन मित्रांनो. देवघर या शब्दाचं लिंग काय होईल बघा नपुसकलिंग. ते काय होईल बघा देवघर. समजलं नपुसकलिंग. भाऊ बहीण या ठिकाणी जर पाहिलं तर हे स्त्रीलिंगी आहे. भाजीपाला तो भाजीपाला पुल्लिंगी. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील पर्यायामध्ये आपल्याला नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा किरडू. किरडू हे काय या ठिकाणी बघा नपुसकलिंग शब्द आहे बघा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पावसात भिजू नका या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा. या ठिकाणी पाव सात आलेलं आहे. त म्हणल्यावर या ठिकाणी सप्तमी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. त या हे प्रत्यय असलेले शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतात. नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रत्ययावरून ओळखली जाते बघा. प्रत्यय असतो त्यावरून ओळखली जाते. नेक्स्ट बघा, खालील वाक्यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचं आहे बघा. खालील वाक्यामधील कर्म ओळखायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर येईल बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शनच गायब झाले PDF मधून. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं बघा. एकनाथ नियमित अभ्यास करीत असे. या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायला लावला आहे करीत असे. तर मित्रांनो रीतिभूतकाळ लक्षात ठेवायचं आपल्याला. रीतिभूतकाळाचं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत. नाटककार या ठिकाणी विचारले तर बरोबर उत्तर आहे बघा प्र के अत्रे. याचं करेक्ट आन्सर आहे कोण प्र के अत्रे. दास कॅपिटल हा जो काही ग्रंथ आहे मित्रांनो हा कोणाचा आहे. दास कॅपिटल एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर दास कॅपिटल हा जो काही ग्रंथ आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कार्ल मार्क्स लक्षात ठेवायचं बघा. कार्ल मार्क्स यांचा हा एक जर्मन विचारवंत होते. त्यांनी बघा हा दास कॅपिटल ग्रंथ लिहिला होता. या पुस्तकामध्ये यांनी भांडवलदारी उत्पादनामध्ये असलेल्या जी काही आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्ताच जयंती पार पडली बघा. त्यांचे पुस्तक पण लक्षात ठेवा. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्ध अँड हिज धम्मा हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं आहेत. पुढचा प्रश्न बघा,